जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये हिवाळा विशेष थंडीच्या दिवसात आवर्जून केला जाणारा डिंकाचा शिरा करणार आहे। थंडीमध्ये डिंक खाण्याचे अनेक फायदे आहेत। डिंकाचा लाडू आपण नेहमीच करतो, आज डिंकाचा शिरा केलेला आहे। थंडीच्या दिवसामध्ये असा गरम गरम डिंकाचा शिरा सर्वांनीच खायला पाहिजे। गूळ टाकून शिरा करणार आहे। त्यासाठी पाऊण वाटी गूळ किसून घेतला, एका भांड्यात काढून घेते। ज्या वाटीने गूळ घेतला त्याच वाटीने पाणी मोजून घ्यायचं। पाऊण वाटी गूळ, त्यासाठी 2 वाटी पाणी घेत आहे। शिरा जास्त गोड पाहिजे असेल तर 1 वाटी गूळ घ्यायचा। हे मिक्स करून घेते। गुळाच्या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। दुसऱ्या बाजूला एक कढई गरम करायला ठेवली। हे पाऊण वाटी तूप घेतलं आहे डिंक तळण्यासाठी। 4 चमचे तूप, या चमच्याने 3 चमचे डिंक घेतला आहे। असा थोडासा बारीक डिंक घेतला की आतपर्यंत छान तळला जातो। थोडा थोडा डिंक तळायचा, लो फ्लेमवर तळायचा। डिंक छान आतपर्यंत तळला गेला पाहिजे। थोडा थोडा करून सर्व डिंक मी तळून घेतला। त्याच तुपामध्ये 5-6 बदाम व 5-6 काजू असे मोठे कट करून घेतले। हे परतून घ्यायचे, 1 मिनिट तुपामध्ये परतायचे। असे तुपामध्ये परतून घेतले की खायला छान खमंग लागतात। मस्त या रंगापर्यंत परतायचे। राहिलेल्या तुपामध्ये 1 वाटी गव्हाची कणिक, ज्या वाटीने गूळ घेतला, पाणी घेतलं, त्याच वाटीने कणिक घ्यायची। एकाच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्यायचं। लागेल तसं थोडं थोडं तूप टाकून कणिक भाजून घ्यायची आहे। छान खमंग भाजायची, लो टू मीडियम फ्लेमवर भाजायची। यामध्ये 1 चमचा तूप, कणिक भाजायला थोडा जास्त वेळ लागतो। 3 ते 4 मिनिट कणिक भाजल्यानंतर यामध्ये या चमच्याने 2 चमचे रवा, जर कणिक जाडसर रवाळ असेल तर रवा नाही टाकला तरी चालेल। मी घेतलेली कणिक बारीक दळलेली आहे म्हणून 2 चमचे रवा घेतला आहे। कणिक आणि रवा एकत्र खमंग भाजायचा। यामध्ये आणखी 1 चमचा तूप, या शिऱ्याला तूप थोडं जास्तच पाहिजे। तुपामध्ये छान परतून घ्यायचं। अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। रेसिपी लाईक करा। यामध्ये पुन्हा 1 चमचा तूप, 2 चमचे खसखस तुपामध्ये परतून घ्यायची। कणिक, रवा, खसखस खमंग परतायची आहे। असं थोडं थोडं तूप टाकलं की आपल्याला तुपाचा अंदाज येतो। खमंग सुवास येईपर्यंत परतायचं। यामध्ये 2 चमचे खोबरा किस, सुक्या खोबऱ्याचा किस आहे। हे सर्व रंग बदलेपर्यंत परतायचं। लो फ्लेमवरच परतायचं, घाई करायची नाही। यामध्ये 1 चमचा सुंठ पावडर, घरीच केलेली सुंठ पावडर आहे। कणिक जितकी छान खमंग भाजून घेऊ तेवढाच हा शिरा चवीला छान लागतो। मस्त खमंग सुवास येत आहे। कणिक छान भाजली गेली, रंग बदललेला आहे। कणिक अशी खमंग भाजून घ्यायची। इकडे गुळाचं पाणी उकडलेलं आहे, ते यात टाकायचं। गुळामध्ये कचरा असू शकतो म्हणून गुळाचं पाणी नेहमी गाळूनच घ्यायचं। कढई गरम आहे, गुळाचं पाणी गरम आहे, त्यामुळे थोडं थोडं गुळाचं पाणी टाकायचं। काळजीपूर्वक टाकायचं। गुळाचं गरम पाणी टाकताना गॅसची फ्लेम बंद करायची। पाणी थोडं थोडं टाकून मिक्स करायचं। हे असं तळापासून मिक्स करून घ्यायचं। यामध्ये 1 लहान चमचा इलायची व जायफळची पावडर, तळून घेतलेले काजू बदाम मिक्स करून घ्यायचं। यावर झाकण ठेवून 2 मिनिट वाफ काढून घ्यायची।
2 मिनिटानंतर यामध्ये तळलेला डिंक अतिशय पौष्टिक शिरा तयार होतो. थंडीच्या दिवसामध्ये असा डिंकाचा शिरा करून बघा. डिंक असा मिक्स करून घ्यायचा. शिरा आणि डिंक असा एकजीव करून घ्यायचा. यामध्ये शिल्लक राहिलेलं 1 चमचा तूप असं तळापासून मिक्स करून घ्यायचं. यामध्ये गूळ वापरलेला आहे, गव्हाची कणिक वापरलेली आहे. भरपूर डिंक, खोबरं, ड्रायफ्रूट वापरल्यामुळे अतिशय पौष्टिक शिरा तयार झालेला आहे. हा पौष्टिक डिंकाचा शिरा लहान मुलांनाही द्या. थंडीच्या दिवसामध्ये करून बघा. पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन.